नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण सोयाबीन वड्यापासून पराठा बनवत आहे। मी बाजूला गरम पाणी करून घेतलेला सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये गरम पाणी टाकत आहे। पौष्टिक असा सोयाबीन वडा पराठा बनवत आहे आपण। खूप सोपी आहे बनवायला। सोयाबीन वड्या भिजवून घेतलेल्या आहे। एका चाळणीमध्ये पाणी काढून घेऊया, म्हणजे सोयाबीन वड्या बघा छान असं निघालेल्या आहे आणि पाणी बाजूला काढलेलं आहे। खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच पाण्यामध्ये भिजविलेले आहे आणि काढून घेतलेले आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेले, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। बघा छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। यामध्ये टाकूया बेसन। बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी पोहा खायच्या चम्मचने 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे। एक छोटा टमाटर घेतलेला आहे, मीडियम आकाराचा कांदा, तिखट टाकत आहे। तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ, हळद, थोडाच गरम मसाला आणि मिक्स करून घेऊया। कोथिंबीर घेतलेला आहे बारीक कापून आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। इथे मी डोसा तवा घेतलेला आहे, आधी पाण्याने धुवून टाकलेला, नंतर थोडं तेल लावलेला। तेल पुसून टाकूया आणि आता आपण सोयाबीन वडा पराठा बनवूया। तुम्ही थोडं पीठ गिलसर पण करू शकता आणि थोडं पाणी किंवा बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मला वाटलेलं की घट्ट आहे म्हणून मी पुन्हा पाणी टाकलेलं आहे आणि पीठ गिलसर केलेलं आहे। छान असे सोयाबीन वडा पराठा बनलेला आहे। यासोबत आपण दही पण खाऊ शकतो, खूप चविष्ट लागतात आणि पौष्टिक पण आहे। आता आपण दुसरी रेसिपी बनवत आहे। यासाठी घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ टाकूया। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। इथे मी फुलगोबी घेत आहे। इथे आपण फुलगोबीपासून पराठा बनवत आहे। ही डिश आपण टिफिनवर पण मुलांना देऊ शकतो। इथे मी फुलगोबीचाच वापर केलेला आहे। बारीक बारीक फुलगोबी किसून घेऊया।
बघा छान असे किसून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक पण नाही करायचं, याप्रमाणे करायचे. यामध्ये थोडंच मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून 5 मिनिट बाजूला ठेवूया आणि बघा पाणी सुटत असतं. आता आपण पाणी काढून घेऊया. 5 मिनिट बाजूला ठेवलेले होते, बघा पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. बाजूला कढई ठेवलेली, तेल थोडंच टाकलेलं, त्यामध्ये टाकूया जिरं. तेल झालं की जिरं टाकायचं आणि लसूण आलं पेस्ट. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. हिरवी मिरची मिक्सरमधनं फिरून घेऊया आणि मिरचीचा पेस्ट पण टाकू शकता. लसूण आलं पेस्ट झालं की लगेच आपण यामध्ये लाल तिखट टाकूया. लाल तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आधीच आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणून इथे मी थोडंच मीठ घेत आहे. हळद टाकलेली आहे आणि थोडंच शिजवून घेऊया. यामध्ये आपण जी फुलगोबी मॅश करून घेतलेली, पाणी काढून घेतलेलं ते टाकूया. पूर्ण पाण्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे, याप्रमाणे आपण शिजवून घेऊया. यामध्ये टाकत आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकल्याने छान चव येतं. थोडाच गरम मसाला. बघा छान असं मोकळी झालेली आहे. पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. याप्रमाणे शिजवून घ्यायची. ह्यामध्ये टाकूया बारीक कापलेला कोथिंबीर. आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं. बघा काय करायचं, मिठाचं पाणी काढलेलं आहे, त्या पाण्यापासून पण आपण गव्हाचं पीठ मळू शकतो. मी इथे आधीच गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं. आता आपण पराठा बनवूया. पराठा आपण चौकोनी आकार देऊन बनवू शकतो किंवा गोल आकार देऊन बनवू शकतो. मी दोन्ही प्रमाणे तुम्हाला दाखवत आहे. तवा ठेवलेला आहे, तव्यावर आपण पराठा टाकूया. इथे मी तूप लावलेलं आहे, तुम्ही बटरचा पण वापर करू शकता किंवा तूप बटर नसेल तेल वापरलं तरी चालेल. छान असा पराठा बघा बनलेला आहे. आता आपण गोल पराठा बनवूया. मुलांना आपण या प्रकारे सहज भाजीचं खायला देऊ शकतो. यामध्ये तुम्ही पनीर किंवा तुम्हाला जे पण भाजीचं टाकायचं असेल ते टाकू शकता. खूप सोपी आहे बनवायला आणि मुलांना सहज आपण भाजीचं वगैरे खायला या प्रकारे देऊ शकतो.
छान असे पराठे बनवून तयार आहे. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. दही आणि पराठा किंवा सॉस पण छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.